भारताचा महान्यायवादी. घटनेत तरतूद कलम 76 भाग 5 प्रकरण 1 महान्यायवादी. नियुक्ती राष्ट्रपती करतात महान्यायवादीची. राजीनामा राष्ट्रपतींना. कार्यकाल घटनेत नाही, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. वेतन राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे. पात्रता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापदी नियुक्ती होण्याची पात्रता त्याच्याजवळ असली पाहिजे, म्हणजेच तो भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याने कोणत्याही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 5 वर्ष काम केलेले असले पाहिजे किंवा कोणत्याही उच्च न्यायालयात कमीत कमी 10 वर्ष वकिली म्हणून कार्य केले पाहिजे. बेरुबरी युनियन खटला 1960चा. उद्देशपत्रिका घटनेचा भाग नाही. फक्त बेरुबरीतच सांगितलं होतं की उद्देशपत्रिका घटनेचा भाग नाही. त्यानंतरचे सर्वांनी भाग सांगितलेला आहे. केशवनंद भारती खटला 1973 उद्देशपत्रिका घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. LIC ऑफ इंडिया 1995 उद्देशपत्रिका घटनेचा अविभाज्य अंग आहे LICने सांगितलं. गोलकनाथ खटला 1937चा मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा संसदेचा हक्क नाही. गोलक्षनाथ खटल्यामध्ये हक्कावर आलता ते. गोलक्षनाथ गोल हक्क, हक्क बदलण्यामध्ये करण्याचा संसदेला हक्क नाही. तो बोईमन विरुद्ध संघराज्य 1984चा भारत घटना संघराज्यात्मक असल्याचे स्पष्ट केले. नगरपालिकेचं 74वी घटना दुरुस्ती 1992. अंमलबजावणी 1 जून 1993. अंमलबजावणी वेगळी आहे. 73ची 24 एप्रिल होती, तर याची 1 जून 1993. या घटना दुरुस्तीमध्ये घटनेमध्ये खालील समावेश करण्यात आला. 243P ते 243ZG भाग 9A समाविष्ट करण्यात आला. अनुसूची 12 18 विषय यामध्ये. 74व्या घटना दुरुस्तीतील महत्त्वाच्या तरतुदी. 243P व्याख्या आहे. Q नगरपालिकेची स्थापना. T जागाचे आरक्षण. X नगरपालिकेचा कर लादण्याचा अधिकार. Y राज्य वित्त आयोग. 43I नुसार नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा पुनर्विचार करतो. 243ZA राज्य निवडणूक आयोग कलम 243K नुसार नगरपालिकेची निवडणूक घेण्याचे काम करेल. ZG जिल्हा व Z महानगरपालिका नियोजन समिती. मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स. A आदर्श राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर्श. B बॅटल. C सार्वभौम. D डिफेन्स. E इक्वॅलिटी. F फोक्स म्हणजे सांस्कृतिक वारसा. F म्हणजे वारसा. G ग्रीन पर्यावरण संरक्षण. H ह्युमॅनिटी. I इन्कम सार्वजनिक मालमत्ता. J जिना चढणे उपक्रम व सिद्धी व K शिक्षण. 1909चा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा. केंद्रीय कायदे मंडळाचा विस्तार करण्यात आला. या कायद्यानुसार पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभाग करण्याची तरतूद करण्यात आली. सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय ठरले. 1909च्या कायद्याने मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. भारत सरकार कायदा 1935. केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली, तर प्रांतात स्वायत्तता देण्यात आली प्रांतांना. फेडरल कोर्ट इंडियाची स्थापना. फेडरल रेल्वे अथॉरिटीची स्थापना व ॲडव्होकेट जनरल हे पद निर्माण करण्यात आले 35च्या कायद्याने. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. उद्देश कंपनीवर नियंत्रण निर्माण करण्यासाठी. बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. पहिला वॅरन हेस्टिंग होता, शेवटचा विल्यम बेंटिंग. गव्हर्नर जनरलला बॉम्बे आणि मद्रास यांमधील युद्ध व शांतता याबाबत अधिकार देण्यात आले. सर्वोच्च न्यायाधीशाची स्थापना कलकत्ता येथे करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 73च्या नुसार सर्वोच्च न्यायालय कलकत्ता येथे. पिट्स इंडिया ॲक्ट 1784. कंपनीच्या कार्यामध्ये फरक करण्यात आला, म्हणजेच व्यापारी कार्यावर कंपनीचे पूर्ण नियंत्रण, पण राजकीय कार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल 84ला बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली. या कायद्यानुसार कंपनीच्या ताब्यातील प्रदेश भारतीय ब्रिटिश प्रदेश असे संबोधण्यात आले. कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता इक्वॅलिटी बिफोर लॉ ही संकल्पना ब्रिटिश परंपरेतील राज्यघटनेतील आहे. अर्थ कोणत्याही व्यक्तीस विशेष अधिकार नाहीत. सर्वसाधारण न्यायालयात लागू करीत असलेले सामान्य कायदे सर्व व्यक्तींना समान असतील. श्रीमंत किंवा गरीब, उच्च किंवा निम्न, अधिकारी किंवा सामान्य कोणत्याही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. कायद्यापुढे समान संरक्षण म्हणजेच कायद्यापुढे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ
ही संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेतील आहे. अर्थ कायद्याने दिलेले विशेष अधिकार आणि कर्तव्ये याबाबत समान परिस्थिती, समान वागणूक. समान परिस्थितीतील सर्व व्यक्तींना समान कायदे समान पद्धतीने लागू करणे. समान असणाऱ्या समान परिस्थितीत समान वागणूक देणारी आणि विशिष्ट पद्धतीत भेद मान्य करणे. नोट: पहिली संकल्पना ही नकारात्मक आहे तर दुसरी संकल्पना सकारात्मक आहे. आपण सकारात्मकचा भाग घेतला आहे. कायदेशीर दर्जा, संधी आणि न्याय बाबत समता स्थापन करणे हे दोन्ही संकल्पने मागील उद्दिष्ट आहे. सरनामा, उद्देशपत्रिका, प्रिॲम्बल. कल्पना USA कडून घेतली. भारतीय राज्यघटनेचा सरनामा जवाहरलाल नेहरू यांनी बनवलेल्या व मांडलेल्या आणि संविधान सभेने संमत केलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही व त्यांच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. यातील तरतुदी न्यायालयीन कक्षेत येत नाही, म्हणजेच न्यायालयाद्वारा लागू करता येणार नाही. जेव्हा एखाद्या कलमातील संज्ञेचा अर्थ संदिग्ध असेल किंवा त्याचा अर्थ विविध प्रकारे लावता येत असेल, तेव्हा सरनाम्यात मांडलेला उद्दिष्ट लक्षात घेऊन अर्थ लावता येतो. 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे 3 शब्दाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. एकच घटनादुरुस्ती आहे सरनाम्याबद्दल. संविधान सभेतील महिला सदस्य. संविधान सभेत एकूण 15 महिला सदस्य होत्या. त्यापैकी 3 महिला बिगर काँग्रेस सदस्य तर 12 काँग्रेस सदस्य होत्या. बिगर काँग्रेस सदस्य कोण होत्या तर ॲलन मस्करीन त्रिवणकोरच्या होत्या. बेगम रसूल मुस्लिम लीगच्या होत्या UPतून. तर रेणुका रे बंगालमधून. बिगर काँग्रेसी ह्या 3 होत्या, मस्करीन, रसूल व रेणुका रे बिगर काँग्रेसी सदस्य. तर काँग्रेस महिला सदस्य अम्मू स्वामीनाथन मद्रास, दाक्षिणी वेलुनन मद्रास, दुर्गाबाई देशमुख मद्रास, बॉम्बेच्या आहेत दुर्गाबाई देशमुख. दुर्गाबाई देशमुख ह्या बॉम्बेच्या, हंसा मेहता बॉम्बेच्या आहेत. दुर्गाबाई देशमुख मद्रास, मालती चौधरी उडीसा, सुचिता कोपलानी UP, विजयलक्ष्मी पंडित UP, पौर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी UP, राजकुमारी अमृता कौर केंद्रीय प्रांत, सरोजिनी नायडू बिहार, ललिता रे बंगाल, तर हंसा मेहता बॉम्बे. उच्च न्यायालयाचा इतिहास. 1862 मध्ये कोलकाता, मुंबई, मद्रास येथे उच्च न्यायालयाची स्थापना झाली. 66 मध्ये अलाहाबाद येथे चौथे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. सध्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत. 25वे आंध्र प्रदेश उच्च न्यायालय. स्वतःचे उच्च न्यायालय असलेले 1966 पासून दिल्ली एकमेव संघराज्य प्रदेश आहे. राज्यघटनेमध्ये उच्च न्यायालयाची तरतूद भाग 6 मध्ये 214 ते 231 पर्यंत आहे. प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असेल असे भारतीय राज्यघटनेत म्हटले आहे 200 कलम 14 मध्ये. परंतु 2 किंवा अधिक राज्यांसाठी आणि संघराज्य प्रदेशासाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार 7वी घटनादुरुस्ती 1956 अन्वये संसदेला देण्यात आला आहे. नोट: संयुक्त उच्च न्यायालयासाठी किमान 2 राज्य आवश्यक आहेत. महत्त्वाचे दिनांक: 4 नोव्हेंबर 1948 राज्यघटनेचा अंतिम मसुदा घटने समितीला सादर, 7वे अधिवेशन. मे 1949 संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्याला अनुमोदन केले. 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटनेच्या मसुद्याला ठराव संमत, 11वे अधिवेशन. 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृती. 24 जानेवारीलाच राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड व 24 जानेवारीला संविधान सभेच्या अंतिमतः संविधान सभेवर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या होत्या. 24 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या 24 जानेवारी. 25 जानेवारीला निवडणूक आयोगाची स्थापना. 26 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. 28 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू. 17 एप्रिल 52 मध्ये हंगामी संसदेचे अस्तित्व संपुष्टात. कॅबिनेटचा सुरुवातीला घटनेमध्ये समावेश नव्हता. 44वी घटनादुरुस्ती 1978 अन्वये कलम 352 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला. आत्तासुद्धा कॅबिनेट म्हणजे पंतप्रधान आणि कलमात 75 अनुसार नियुक्त केलेले कॅबिनेटचा दर्जा
मंत्री अशीच कलम 352 व्याख्या केलेली आहे. मात्र या कलमात त्यांच्या अधिकार कार्य दिलेला नाही. आपल्या राजकीय प्रशासकीय पद्धतीमध्ये त्याची भूमिका ब्रिटनमधील विकसित झालेल्या संसदीय सरकाराच्या प्रथांवर आधारित आहे. केंद्र राज्य संबंधित महत्त्वाच्या समित्या पाहिल्या आहेत आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समित्या. आंबेडकर यांची पहिली समिती अध्यक्ष तर एकूण 10 समित्याचे सदस्य होते. संविधान समितीचे सदस्य असलेले एकमेव व्यक्ती होते. सर्वाधिक समितीचे सदस्य असलेले एकमेव व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर. 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटीचे ते अध्यक्ष होते. पुढील 10 समितीचे सदस्य होते: ध्वज समिती, मूलभूत हक्क समिती, अल्पसंख्याक उपसमिती, राज्यघटना समिती, घटना सुधारणा उपसमिती, नागरिकत्व तद्दर समिती, सर्वोच्च न्यायालय तद्दर समिती, सल्लागार समिती, पूर्व पंजाब व बंगालच्या अल्पसंख्याक समस्येवरील उपसमिती, संविधान सभा कार्य समिती. 1946 या राज्यघटना निवडणुकीत आंबेडकर बंगालमधील चोरस्सा व खुलाना या मतदारसंघातून निवडून आले होते. जोगेश्वरनाथ मंडल यांनी यासाठी जागेचा राजीनामा दिला होता. देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तानमध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला. नंतर आंबेडकर बॉम्बे प्रांतातून घटना सभेवर पुन्हा निवडून आले. यावेळी M.R. जयकर यांनी राजीनामा दिला होता. अंतरिम सरकार 1946. पंडित जवाहरलाल नेहरू परराष्ट्र व्यवहार व राष्ट्रकुल संबंध, सरदार पटेल गृह माहिती व मंत्री, राजेंद्र प्रसाद अन्न कृषी, जॉन मताई उद्योग पुरवठा, जगजीवन राम श्रम, सरदार बल्लभसिंग संरक्षण, लियाकत अली खान वित्तमंत्री, असफ अली रेल्वे वाहतूक, राजगोपालाचारी शिक्षण कला, जोगेंद्रनाथ मंडळ कायदा मंत्री, सयाज बाबा बांधकाम व खान ऊर्जा मंत्री, अब्दुल निस्तार डाक व हवाई, चुंदीगर वाणिज्य व गझफ अली खान आरोग्य. घटना समितीतील बिगर काँग्रेस सदस्य: K.T. शहा, S.C. मुखर्जी, हृदय कुंजरू, M.R. जयकर, सचिंद्रनाथ सिन्हा, श्यामाप्रकाश मुखर्जी, ठाकोरदास भार्गव, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, सरदार हुकुम सिंग, महावीर त्यागी, तेकचंद्र बक्षी, B. शिवराव, K.M. मुंशी, गोपालस्वामी अय्यंगार, कृष्णस्वामी अय्यर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बिगर काँग्रेसीय सदस्य होते. संयुक्त उच्च न्यायालय, बॉम्बे 1962, स्थान मुंबईमध्ये, नागपूर, पणजी, औरंगाबाद येथे खंडपीठे, प्रादेशिक अधिकार क्षेत्र महाराष्ट्र, गोवा व दादरा नगर हवेली व दीव दमण, गुवाहाटी उच्च न्यायालय 1948, स्थान गुवाहाटी, कोहिमा, एंजॉल, इटानगर येथे खंडपीठे आहे. प्रादेशिक अधिकार क्षेत्र आसाम, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय, चंदीगड येथे स्थान. प्रादेशिक अधिकार क्षेत्र पंजाब, हरियाणा व चंदीगड केंद्रशासित प्रदेश. कलम 3ने संसदेला खालील अधिकार दिलेले आहेत: कोणत्याही राज्यातून विशिष्ट क्षेत्र वगळणे, काढून किंवा 2 किंवा अधिक राज्य किंवा राज्यांचे भाग एकत्र करून किंवा कोणतेही राज्याचा क्षेत्र एकत्र करून नवीन राज्य बनवणे, कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवणे, कोणत्याही राज्याचे क्षेत्र कमी करणे, कोणत्याही राज्याच्या सीमांत बदल करणे व राज्याचे नाव बदलवणे. यामध्ये कलम 3 आहे. नोट: नवीन राज्य बनवण्याच्या संसदेच्या अधिकारामध्ये कोणत्याही राज्याचा किंवा संघराज्य प्रदेशाचा भाग इतर राज्याच्या किंवा संघराज्य प्रदेशाशी भागाची जोडून नवीन राज्य किंवा संघराज्य प्रदेश बनवण्याचा अधिकाराची समावेश आहे. 18वी घटनादुरुस्ती 66 अन्वये. त्यानंतर कलम 2, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. 2 कलमाने 2 अधिकार दिले आहेत: भारतीय संघात नवीन राज्यांना समाविष्ट करणे व नवीन राज्याची स्थापना करणे. पहिला अधिकार हा अस्तित्वात असलेले राज्य समाविष्ट करण्यास संबंधित आहे, तर दुसरा अधिकार अस्तित्वात नसलेल्या राज्यांची स्थापना करणे या संदर्भात आहे. विशेष म्हणजे कलम 2 हे भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्याच्या प्रवेशासंबंधी किंवा स्थापनेसंबंधी आहे.
मात्र कलम 3 भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्याच्या स्थापनेसंबंधी किंवा बदलासंबंधी आहे. 73वी घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993ला 24 एप्रिल पंचायत राज दिन म्हणून सुरुवात केली. या घटनेनुसार घटना दुरुस्तीने घटनेत भाग 9 समाविष्ट केला. 243 ओ पर्यंत 11 अनुसूची स्थापन करण्यात आली व 29 विषय त्यामध्ये समावेश करण्यात आले. 73वी घटना दुरुस्तीमध्ये महत्त्वाच्या तरतुदी: ए ग्रामसभा, बी पंचायत स्थापना, डी आरक्षण, एच हॅरॅसमेंट म्हणजे पंचायतीला कर लादण्याचा अधिकार आहे, आय राज्य वित्त आयोग, के राज्य निवडणूक आयोग इत्यादी. कलम 3 नुसार नवीन राज्याची निर्मिती, विद्यमान राज्याचे क्षेत्र, सीमा अथवा नावे यामध्ये फेरफार घटक राज्याच्या संमतीविना करण्याचा अधिकार संसदेला प्रदान केला आहे. म्हणजेच संसद भारताच्या अंतर्गत राजकीय नकाशात आपल्या मर्जीप्रमाणे फेरफार करू शकते. म्हणजेच घटनेने कोणत्याही राज्यास भूप्रदेशिक अखंडतेची किंवा कायमस्वरूपी अस्तित्वाची हमी दिलेली नाही. त्यामुळे भारताचे वर्णन भंजक राज्याचे अभंजक संघ म्हणजेच ॲन अनडिस्ट्रक्टेबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टेबल स्टेट असे करण्यात आले आहे. संघशासन राज्याचा विलोप घडवून आणू शकतो, मात्र राज्य संघराज्याचा विलोप घडवून आणू शकत नाही. भारताचे वर्णन ॲन इनडिस्ट्रक्टेबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टेबल स्टेट, USA चे वर्णन ॲन इनडिस्ट्रक्टेबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टेबल स्टेट. लेखा अनुदान कलम 116 आर्थिक वर्ष संपल्यानंतर नेहमी कामकाजासाठी सरकारला पैशाची आवश्यकता असते. ही व्यावहारिक अडचण दूर करण्यासाठी अनुदानाच्या मागण्यांवर मतदान होईपर्यंत, विनियोग कायदा संमत होईपर्यंत आर्थिक वर्षाच्या काही कालावधीसाठी अंदाजे खर्चांपैकी काही निधी देण्याचे आगाऊ अधिकार घटनेला संसदेने दिलेला आहे. या तरतुदीला लेखा अनुदान म्हणजेच ओट ऑन अकाउंट असे म्हटले जाते. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा संपल्यानंतर हे संमत केले जाते. सर्वसाधारणपणे 2 महिन्याच्या कालावधीसाठी एकूण अंदाजित खर्चाचे 1/6 निधी संमत केला जातो. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेली व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करता येऊ शकते. मात्र पुढील 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचा म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभा सदस्यत्व प्राप्त करणे गरजेचे असते, अन्यथा त्याचे पंतप्रधानपद संपुष्टात येते. HD देवगौडा एकमेव पंतप्रधान असे आहेत जे की कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते तरीही नंतर राज्यसभेचे सदस्य बनले. लक्षात ठेवा, आतापर्यंत 4 पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य होते. इंदिरा गांधी 1966, 1996ला HD देवगौडा, 97ला IK गुजराल व 4ला मनमोहन सिंग. स्वतंत्र न्यायव्यवस्था व एकात्मिक न्यायव्यवस्था. पहिले आपण स्वतंत्र न्यायव्यवस्था पाहू. स्वतंत्र न्यायव्यवस्था राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र न्यायव्यवस्था स्थापन केली आहे. याचे 2 उद्देश आहेत. न्यायालयीन पूर्वलेखन अधिकाराद्वारे घटनेचे सर्व क्षेत्रत्व अबाधित राखणे, केंद्र राज्यांतील यांच्यातील वाद सोडवणे, न्यायाधीशांना ठराविक कालावधीची हमी, निश्चिती, सेवाशर्ती इत्यादी विविध उपाययोजना राज्यघटनेत असून त्यामध्ये न्यायव्यवस्था सरकारपासून किंवा महामंडळापासून स्वतंत्र आहे. तसेच एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे भारतीय राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर उच्च न्यायालय अशी एकात्मिक न्यायव्यवस्था स्वीकारली आहे. ही न्यायालयीन पद्धत केंद्रीय कायदे व राज्य कायदे अशा दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी करते. याउलट अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायव्यवस्था आहे. संघराज्य न्यायालय संघराज्य कायद्याची अंमलबजावणी करतात तर राज्य न्यायालय हे राज्य कायद्याची अंमलबजावणी करतात. लोकलेखा समिती, लोक अंदाज समिती व सार्वजनिक उपक्रम समिती. स्थापना लोकलेखा समिती ब्रिटनकडून 1921ला सर्वात जुनी समितीचे 1919च्या कायद्याने समिती स्थापन. सदस्य 15 लोकसभा, 7 राज्यसभा असे टोटल 22. लोकसभेतील सदस्यांमधून अध्यक्ष निवडला जातो. 67-68 पासून विरोधी पक्षाचा असा संकेत आहे. लोकलेखा विरोधी पक्षाचा असावा अध्यक्ष. कालावधी सर्वांचा 1 वर्ष आहे. कार्य
नियोजन लेखे व कॅगच्या अहवालाचे परीक्षण करणे लोकलेखाचं समितीचं काम. लोक अंदाज समिती 1950 सर्वात मोठी आहे. 1921च्या स्थायी वित्तीय चं मूळ आहे तिथून. जॉन मथाई समिती होती त्यासाठी. सुरुवातीला 25 होते पण 56 पासून 30 आहे व सर्व लोकसभाचे असते. अध्यक्ष हा सरकारी पक्षाचा उपसभापती सदस्य असल्यास तेच अध्यक्ष असतात. 1 वर्ष कालावधी व काटकसर समिती म्हणून सांगितले जाते. लोक अंदाज म्हणजे अंदाज हा काटकसरचा असतो. सार्वजनिक उपक्रम समिती 1964. 1964ला स्थापना. समिती कृष्ण मेनन होती याबद्दल उपक्रम समितीबद्दल. सुरुवातीस 15 होते. 74 पासून 22 झाले. 15 लोकसभा 7 राज्यसभा. अध्यक्ष हा लोकसभेतील एखाद्याची सदस्याची निवड करतात अध्यक्ष म्हणून. 1 वर्ष कार्यकाल. सार्वजनिक उपक्रमाचे कॅगचे अहवालाचे परीक्षण लोकलेखा समिती व सार्वजनिक उपक्रम समिती करतात. घटना समितीतील सांप्रदायिक प्रतिनिधित्व. हिंदू 163, मुस्लिम 80, अनुसूचित जाती 31, जमाती 6, ख्रिश्चन 6, शीख 4, पारशी 3, अँग्लो इंडियन 3 व एकूण सदस्य 296. राज्याचा महाधिवक्ता. कलम 165 भाग 6 प्रकरण 2. कार्यकाल घटनेत नाही. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. नेमणूक राज्यपाल करतो. राजीनामा राज्यपालकडे. भत्ते राज्यपाल ठरवतील त्याप्रमाणे. पात्रता. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यास पात्रता आवश्यक आहे. म्हणजेच तो भारताचा नागरिक 10 वर्ष न्यायालय पदावर काम केले पाहिजे किंवा उच्च न्यायालयात 10 वर्षे वकिली केलेली पाहिजे. नोट. निष्णात कायदेपंडित ही पात्रता महाधिवक्ता या पदाला लागू नाही. म्हणजे निष्णात कायदेपंडित नसला तरी चालेल. महाधिवक्ताकडे सोपवलेल्या बाबी संबंधी तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो. तो विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात भाग घेऊ शकतो. तो ज्या समितीचा सदस्य असेल त्यामध्ये बाजू मांडू शकतो. जेव्हा गरज असेल तेव्हा राज्य विधिमंडळापुढे भाषण करू शकतो. परंतु विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात तो मतदान करू शकत नाही. राज्य विधिमंडळ सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार त्या उपभोगता येतात. तो राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य नसतो म्हणून त्याला मतदान करता येत नसतं. महाधिवक्ता हा राज्य सरकारचा पूर्णवेळ सल्लागार नाही. महाधिवक्ता खाजगी वकिली करण्यास अधिकार आहे जर दुसरा पक्ष केंद्राचा राज्याचा नसेल तर. लोकसभेतील जागा. लोकसभेत केवळ 3 राज्यात 1 जागा आहे. मिझोराम, नागालँड, सिक्कीम. ट्रिक्स मिनासी. मिझोराम, नागालँड, सिक्कीम. मिनासी 1 जागा आहे लोकसभेत. दिल्ली, जम्मू काश्मीर, दादरा नगर हवेली व दमण दीव वगळता सर्व केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या 1 जागा आहेत. फक्त दिल्लीत 7 जागा, जम्मू काश्मीरमध्ये 5 जागा व दादरा नगर हवेली व दीव दमण एकत्र केल्यामुळे दोघांची 1-1 होती. ती 2 जागा ॲड केल्या आहेत. लोकसभा जागा 2 जागा असलेली 5 राज्य आहेत. मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, गोवा. मेघा आणि मिनी अरुणा 3-3. फ्रेंड्स गो टू गोवा. लोकसभेतील आरक्षण. कलम 330 अनुसूचित जाती SC साठी 330 आहे ते ST साठी. यांसाठी लोकसभेत आरक्षणाबाबत तरतूद. कलम 330A अनुसूचित जातीचे आरक्षण. 330B अनुसूचित जमातीसाठी आरक्षण. 330C आसामच्या स्वायत्त जिल्ह्याच्या अनुसूचित जमातीचे आरक्षण. आसामबद्दल आहे 330C. लोकसभेमध्ये अनुसूचित जाती म्हणजे SC राखीव मतदारसंघ 84 आहेत. सर्वाधिक उत्तर प्रदेश 17, 80 पैकी 17 आहेत. महाराष्ट्रात 5 आहे, 48 पैकी 5. अमरावती, रामटेक, लातूर, सोलापूर, शिर्डी. ट्रिक्स आमचा राम लातूर सोलापूर मार्ग शिर्डीला गेला. लोकसभेमध्ये अनुसूचित जमाती म्हणजे ST राखीव मतदारसंघ 47. सर्वाधिक मध्य प्रदेशमध्ये 6, 29 पैकी. महाराष्ट्रात 4, 48 पैकी. नंदुरबार, दांडोरी, गडचिरोली, पालघर. म्हणजे काय? नंदुरबार, दांडोरी, गडचिरोली व पालघर.
कलम 331 राष्ट्रपती 2 अँग्लो इंडियन सदस्य लोकसभेवर नामनिर्देशित करतात. 126व्या घटनादुरुस्तीने ते रद्द करण्यात आले. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग 4 कलम 36 ते 51 आयर्लंडकडून घेतलेली आहेत. स्पेन आणि आयर्लंडने स्पेनकडून घेतली आहे. भारत सरकार कायदा 1935च्या कायद्यातील सूचनापत्रकाशी साम्य आहे. न्यायप्रविष्ट नाहीत. मार्गदर्शक तत्वे न्यायालयात जाता येत नाही. मार्गदर्शक तत्वे ही देशाचे शासन करणं मूलभूत स्वरूपाची आहेत. शासनकर्ता आहेत तत्वे. कायदे करताना ही तत्वे लागू करणे राज्याचे कर्तव्य असेल. न्यायालयाला त्यांचा वापर कायद्याची घटनात्मकता वैधता तपासण्यासाठी करता येतो. मूलभूत अधिकार ही मार्गदर्शक तत्वापेक्षा कायदेशीर दृष्ट्या श्रेष्ठ आहेत. जे मार्गदर्शक तत्वेपेक्षा मूलभूत अधिकार ही कायदेशीर दृष्ट्या श्रेष्ठ आहेत. परंतु संसद काही विशिष्ट मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत अधिकारांमध्ये बदल करू शकतो. वसाहतवादी काळातील पॉलिसी राज्यांची संकल्पना नसून कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे. देशांमध्ये आर्थिक आणि सामाजिक लोकशाही स्थापन करणे म्हणजे देशामध्ये आर्थिक व सामाजिक लोकशाही स्थापन करणे हा उद्देश आहे. लोकसभेचा सभापतीचा इतिहास. सभापती आणि उपसभापती हे भारतात 1921 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 मधील तरतुदीनुसार अस्तित्वात आले लोकसभा सभापती. त्यावेळी सभापती व उपसभापती त्यांना अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हटले जात होते. आणि हा नामाभिधान 1947 पर्यंत होता. सन 1921 पूर्वी भारताचा गव्हर्नर जनरल केंद्रीय विधानमंडळ परिषदेच्या बैठकाच्या अध्यक्षस्थानी असे. 21 मध्ये गव्हर्नर जनरलचे फ्रेडरिक व्हाईट आणि सचिंद्रनाथ सिन्हा यांची केंद्रीय विधिमंडळाच्या अनुक्रमे पहिले सभापती व उपसभापती पदावर नियुक्ती केली. 1925 मध्ये विठ्ठलभाई पटेल हे केंद्रीय विधिमंडळात परिषदेचे पहिले भारतीय व पहिले निर्वाचित सभापती बनले. 1952 मध्ये अस्तित्वात असलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष होण्याचा मान जी.व्ही. माळवणकर व अनंतसेन अय्यंगार यांना मिळाला. जी.व्ही. माळवणकर हे संविधान सभेचे तसेच हंगामी संसदेचे सभापती होते. 1946 ते 56 असे सलग दशकभर लोकसभेचे सभापती होते. मार्गदर्शक तत्वांबद्दल मते. डॉक्टर बी.आर. आंबेडकर. घटनेची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहे तत्वे. राजकीय लोकशाहीपासून वेगळी अशी सामाजिक आर्थिक लोकशाही. ग्रीनविल ऑस्टिन म्हणले घटनेचे सद्विवेक बुद्धी व क्रांतीचे ध्येय पुढे नेण्यास रोख. बी.एन. राव म्हणले त्यांनी किमान शैक्षणिक मूल्य आहेत. सिंघवी राज्यघटना सजीव करणारी तरतूद. व्हियर मार्गदर्शक तत्वे म्हणजे उद्दिष्ट व आकांक्षा यांचे घोषणापत्र. पाणिकर म्हणले आर्थिक क्षेत्रातील समाजवाद. के.टी. शाह म्हणले बँकेच्या इच्छेनुसार वटवता येणारा चेक. अनंत नारायण वाद्ययोग्य आणि अमूर्त. के.व्ही. राव म्हणाले खरा हेतू भारताला पोलीस राज्य नव्हे ते कल्याणकारी राज्य बनवणे हा आहे. एल.एम. सांघवी म्हणले राज्यघटना सजीव करणारी तरतूद. सांघवी सजीव. छगनलाल स्वर्ग म्हणले स्वर्ग बनेल, पृथ्वीचा स्वर्ग बनेल. टी.टी. कृष्णमाचारी म्हणले नववर्षाचा निश्चय भावनांची कचरापेटी. नववर्षाचा निश्चय भावनांची कचरापेटी कृष्णा. के. संथम घटनात्मक संघर्ष निर्माण करणारी तरतूद. त्यानंतर जेनिंग समाजवाद नसलेले फायब्रिन समाजवाद. सेटलवाल म्हणाले न्यायालयास उपयुक्त बेकन लाईट. सेटलवाल बेकन लाईट असे म्हटले आहे. कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. हा हक्क नागरिक तसेच परकीयांना सुद्धा आहे. 21चा याबाबत 2 महत्त्वाचे खटले आहेत. एक गोपालन खटला 1950चा. कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृतीच्या विरुद्ध उपलब्ध आहे. असंगत कायदेशीर कृती विरुद्ध नाही. म्हणजेच या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने
हा हक्का संकुचित अर्थ काढला आहे. मेनका गांधी खटला 1978. कलम 21ला कायद्याची योग्य प्रक्रिया ते तत्त्व लागू केले. कलम 21 अंतर्गत असलेले संरक्षण केवळ मनमानी कार्यकर्ती कृती विरुद्ध नाही तर मनमानी वैधानिक विरुद्ध आहे. शिवाय जीविताचा अधिकार केवळ प्राणीमात्रांचे अस्तित्व व जिवंत राहणे इतकाच मर्यादित नसून त्यामध्ये सन्मानाने जगण्याचा आणि मानवाचे जीवन अर्थपूर्ण, परिपूर्ण आणि जगण्याच्या लायकीचे ठरवणाऱ्या सर्व बाबींचा समावेश केला. कलम 21 मधील व्यक्तिगत स्वातंत्र्य या संज्ञेचा अर्थ व्यापक व विस्तृत असून त्यांमध्ये मानवाचे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग असलेल्या विविध हक्कांचा समावेश होतो. मेनका गांधी यांनी कलम 21 बद्दल व्यापक अर्थ लावलेला आहे 1978 मध्ये. राज्य लोकसेवा आयोग घटनेत तरतूद भाग 14 कलम 315 ते 23. रचना एक अध्यक्ष व अन्य सदस्य. नेमणूक राज्यपाल करतात. सदस्य संख्या राज्य घटनेत नमूद केलेली नाही ही बाब राज्यपालाच्या विवेकाधिकार सोडली आहे. पात्रता निम्मे सदस्य केंद्र व राज्य सरकारच्या सेवेत 10 वर्षे काम केलेले असावे. सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार राज्यघटनेने राज्यपालास दिला आहे. कार्यकाल 6 वर्ष व 62 वर्ष. 41वी घटना दुरुस्तीने 60 वरून 62 केले आहे. राजीनामा राज्यपालाकडे देतात. पदच्युती परंतु पदावरून दूर करणे राष्ट्रपती करतात सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्याने. कारण गैरवर्तणुकीच्या कारणांवरून पदच्युत करू शकतात. कार्यकालाची हमी राष्ट्रपती त्यांना केवळ घटनेत नमूद केलेल्या कार्यांसाठी आणि पद्धतीनेच पदावरून दूर करू शकतो. वेतन आणि भत्ते राज्याच्या संचित निधीतून वेतन व भत्ते. पंचायत समिती आणि इतर राज्यातील नावे. महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती, मध्य प्रदेशमध्ये जनपद परिषद, गुजरातमध्ये तालुका पंचायत, तामिळनाडूमध्ये पंचायत युनियन काउन्सिल, कर्नाटक मंडल पंचायत, केरळमध्ये ब्लॉक पंचायत, उत्तर प्रदेश क्षेत्रीय पंचायत, आसाममध्ये आंचलिक पंचायत. आसाम 3 अक्षराचा आहे, आंचलिक 4 अक्षराचा आहे. उलट इथं कमी असलं तर जास्त, जास्त असलं तर कमी, म्हणजे पुढंच पाहू आपण. आसाम आंचलिक पंचायत 4 अक्षरी. अरुणाचल 5 अक्षरी असून आंचल 3 अक्षरीचा आहे, म्हणजे उलट आहे. आसाम आंचलिक पंचायत, अरुणाचल प्रदेश आंचल समिती, पश्चिम बंगाल आंचलिक परिषद 3 असलं तर 4 आंचलिक परिषद, जम्मू काश्मीर क्षेत्रीय परिषद व आंध्र प्रदेश मंडल आंध्र प्रदेशची प्रजा परिषद. सरपंच समिती. स्थापनेत तरतूद 1975 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अन्वये कलम 77A मध्ये आहे. सदस्य कलम काय आहे 77A 61चा. सदस्य विकास गटातील 15 सरपंच किंवा एकूण सरपंचाच्या 1/5 यापैकी जी सदस्य संख्या जास्त असेल तेवढे सरपंच. सभापती. पंचायत समितीच्या उपसभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो. म्हणजे पंचायत समितीचा उपसभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो. सचिव. पंचायत समितीचा विस्तार अधिकारी सरपंच समितीतील पदसिद्ध सचिव असतो. सदस्याचा कार्यकाल 1 वर्ष इतका असतो. पंचायत समितीकडून सरपंचांना क्रमाक्रमाने सरपंच समितीवर नियुक्त केले जाते. सभा. 12 सभा होतात वर्षातून, म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्त नसावे. 2 सभेतील अंतर 1 महिन्यापेक्षा जास्त नसावे, म्हणजे महिन्याला 1 सभा. कार्य. सरपंच समितीचे स्वरूप हे सल्लागार समितीप्रमाणेच आहे. पंचायत समितीने पार पाडायचे विकसित कामाविषयी सरपंच समिती सल्ला देते. ग्रामपंचायतीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे जो अधिकार पंचायत समितीला आहे त्या बाबतीत ही समिती पंचायत समितीला सल्ला देते. गट विकास अधिकारी. निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे. नेमणूक राज्य शासनाद्वारे. काही जागा विस्तार अधिकाऱ्याने पदोन्नती भरल्या जातात. पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय व कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतो. प्रशासकीय नियंत्रण म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी व राजकीय नियंत्रण पंचायत समितीचे सभापती. समुदाय विकास कार्यक्रम राबवण्यासाठी 1952 मध्ये हे पद निर्माण करण्यात आले. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व पदसिद्ध सचिव असतो. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा राज्य शासन यांमधील दुवा असतो.
आंध्र प्रदेश राज्यात गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. कार्य महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 61 कलम 98 अन्वये गट विकास अधिकाऱ्याचे अधिकार व कार्य दिलेले आहे. 98 मध्ये पंचायत समितीने पारित केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे, पंचायत समितीच्या प्रमुख प्रशासकीय कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करणे, वर्ग 3 व 4च्या रजा मंजूर करणे, कोणत्या अधिकाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून अहवाल, विवरणपत्रे, हिशोब तसेच कोणतीही माहिती मागवू शकतात. पंचायती समितीला मिळणाऱ्या अनुदानातील रक्कम काढणे व त्याचे वाटप करणे, सभेचे सचिव म्हणून कार्य करणे, सभेची कागदपत्रे सुरक्षित ठेवणे व पंचायत समितीच्या सभाचा अहवाल दर 3 महिन्यांनी जिल्हा परिषदेला सादर करणे. विधान परिषदेची रचना कलम 171 अन्वये सदस्य संख्या 40 1/3 विधानसभेच्या. जरी घटनेने कमाल व किमान मर्यादा ठरवलेल्या असल्या तरी विधान परिषदेची प्रत्यक्ष सदस्य संख्या संसद ठरवते. महाराष्ट्रात 78, सर्वाधिक 100 UP, सर्वात कमी तेलंगणा 40. 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. UP, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व बिहार, जम्मू काश्मीर वगळले गेले. 6 राज्यामध्ये आहे विधान परिषद द्विगृही. विधान परिषदेचे विसर्जन केलेले राज्य तामिळनाडू, पश्चिम बंगाल व पंजाब यांनी विसर्जन केलेले आहे यापूर्वी, पण परत जॉईन केले. आंध्र प्रदेशने विसर्जित करून पुन्हा निर्माण केलेले आहे व आता पुन्हा विधान परिषद रद्द करण्याचा ठराव पारित केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधान परिषद रद्द करण्यात आलेली आहे. विधान परिषदेचे सदस्य खालीलप्रमाणे निवडले जातात. विधानसभेचे सदस्याकडून 1/3 म्हणजे 30 जागा, म्हणजे आपण टप्प्यात पाहू आधी. विधानसभेच्या सदस्यांकडून 1/3, स्थानिक स्वराज्यांकडून 1/3, शिक्षक 1/12, पदवीधर 1/12, राज्यपालाकडून 1/6. यानुसार क्लास 5 क्षेत्रातून निवडल्या जातात. क्लास किती जागा? विधानसभेकडून 30, स्थानिक स्वराज्याकडून 22, शिक्षक मतदारसंघ 7, पदवीधर 7, राज्यपालांकडून नामनिर्देशित 12. राज्यपाल 12 नामनिर्देशित करतात. 1/6 म्हणजे 12. नोट कंसातील आकडे महाराष्ट्रातील वास्तविक सदस्य संख्या दर्शवतात. सदस्यांसाठी पात्रतेच्या अटी. विधान परिषदेवर निवडून येणारी व्यक्ती वयाची 30 वर्षे पूर्ण असावी. विधानसभेला 25. संबंधित राज्यातील विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी असली पाहिजे. राज्यपालांनी विधान परिषदेवर नामनिर्देशित करण्यासाठी पात्र ठरवण्यासाठी ती संबंधित राज्याचे निवासी असली पाहिजे. विधानसभेची रचना कलम 170. विधान सदस्य संख्या किमान 60, कमाल 500. काही राज्यांची किमान सदस्य संख्या जसे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा 30 आहे. मिझोरामची 40 आहे. नागालँडची 46 आहे निश्चित करण्यात आलेली आहे. सदस्य संख्या ही 60, 32, 40, 40, 60 अशी आहे आता सध्या. महाराष्ट्र 288, कास्ट 29 व ट्रिब्यूट्स 25 आहे. सर्वाधिक UP 403 आहे. वेस्ट बेंगॉल त्यानंतर, महाराष्ट्र 3 नंबरला. सर्वात कमी सिक्कीम 32 आहे जागा. सिक्कीमला 32 आहे सर्वात कमी, व गोवा, मिझोराम 40. नोट: सिक्कीम व नागालँड विधानसभामध्ये काही सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून देण्याची तरतूद आहे. कलम 333 नुसार राज्यात एक अँग्लो इंडियन सदस्य विधानसभेवर नामनिर्देशित करतात. 126व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार कायदा रद्द करण्यात आला आहे. विधानसभा सदस्य संख्या 1971च्या जनगणनेच्या आधारावर ठरवण्यात आलेल्या आहेत. 87वी घटनादुरुस्ती 2003ची. विधानसभा मतदारसंघ 2001च्या जनगणनेवर आधारावर ठरवण्यात आलेले आहे. 87वी घटनादुरुस्ती 2003. म्हणजे मतदारसंघ हे 2001च्या जनगणनेनुसार व सदस्य संख्या ही 1971च्या जनगणनेनुसार. 31 डिसेंबर 1947 रोजी भारताच्या घटना समितीची सदस्य संख्या 31 डिसेंबर 1947 रोजी सदस्य संख्या भारतातील 12 प्रांतातील एकूण 229 सदस्य होते. त्यात सर्वात जास्त संयुक्त प्रांत 55 होते. त्यानंतर मद्रास 49, बिहारमध्ये 36,
मुंबई 4 नंबरला होते, 21 सदस्य होते मुंबईचे. तसेच कुर्गम, अजमेर, दिल्ली याच्यात एक एक होते प्रत्येकी. भारतीय संस्थानाचे 70 सदस्य होते. पहिले 5 म्हैसूरचे 7 होते, त्रैवणकोरचे 6 होते, ग्वाल्हेरचे 4, बडोदाचे 3. म्हैसूर सर्वात जास्त 7, त्रैवणकोर 6. 12 अनुसूच्या आहेत त्या संबंधित विषय. पहिली अनुसूची राज्य केंद्रशासित प्रदेशांचे राज्यक्षेत्र. त्यानंतर वित्तीय भत्ते विशेषाधिकार. तिसरं शपथ प्रतिज्ञा. राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या जागा 4 नंबरचा. 5वा अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती प्रशासन. 6वा आदिवासी क्षत्रियांचे प्रशासन. मेघालय, आसाम, मिझोराम, त्रिपुरा. संघ राज्य समवर्ती सूची 7मध्ये. 8मध्ये मान्यताप्राप्त भाषा. 9मध्ये काही कायदे व नियम विधिग्राह्य असणे. घटना दुरुस्ती 51, पहिली घटना दुरुस्तीमध्ये. 10 पक्षांतरांचा कारणावरून अपात्रता. घटना दुरुस्ती 52, 1985ची. पंचायतीचे अधिकार व प्राधिकार जबाबदाऱ्या 1929, 73वी घटना दुरुस्ती 92ची. नगरपालिकेच्या अधिकार प्राधिकार जबाबदाऱ्या विषय 18 आहेत, 74वी घटना दुरुस्ती 92. याची ट्रिक्स आहे ना, मा, ना, वे, स, जा, अनु, आदि, सूची, भाषा, कायदे. 10व पक्षांतरबंदी. 11व पंचायती. 12व नगरपालिका. 6 डिसेंबर 1946 संविधान सभेची स्थापना. 9 डिसेंबरला संविधान सभेची पहिली बैठक, पहिले अधिवेशन. 13 डिसेंबरला संविधान सभेत उद्देशपत्रिका मांडली, पहिल्या अधिवेशनामध्ये. 13 डिसेंबरला उद्देशपत्रिका मांडली. 12 जानेवारीला दुसऱ्या अधिवेशन, संविधान सभेत उद्देशपत्रिका स्वीकृत. 22 जुलैला 1947 भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृती, चौथे अधिवेशन. 15 ऑगस्ट 1947ला भारतला स्वातंत्र्य मिळाले, 5व्या अधिवेशनात. 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना, 5व्या अधिवेशनात. 29 ऑगस्ट 1947ला. 30 ऑगस्टला आंबेडकर अध्यक्ष बनले. 17 नोव्हेंबर 1947ला हंगामी संसदेची स्थापना. त्यानंतर 4 नोव्हेंबर 1948ला राज्यघटनेच्या अंतिम मसुद्यात घटना समिती सादर, 7वे अधिवेशन. मे 1949 संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाला सदस्यत्वाला अनुमोदन केले, मे 1949. 26 नोव्हेंबर 1949ला राज्यघटनेच्या मसुद्यावर ठराव संमत झाला, 11व्या अधिवेशनात. ठराव संमत 26 नोव्हेंबर 1949. 24 जानेवारीला राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृती. त्यानंतर त्याच दिवशी 24 जानेवारीला राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड. त्यानंतर संविधान सभेच्या सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या 24 जानेवारी 1950. त्याच दिवशी असे 3 ठराव झाले 24 जानेवारी 1950ला. 25 जानेवारीला निवडणूक आयोगाची स्थापना. 26 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. व सर्वोच्च न्यायालय 28 जानेवारी म्हणजे 2 दिवसांनी 28 जानेवारीनी 1949ला सर्वोच्च न्यायालयाची कामकाजाला सुरुवात. 17 एप्रिल 1952ला हंगामी संसदेचे अस्तित्व संपुष्टात आले व संसद निर्माण झाली. कॅग नियंत्रक महालेखा परीक्षक अधिनियम 1971मध्ये 1976मध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे कॅग हा केंद्र सरकारच्या लेखा नोंदणी ठेवण्याच्या व एकत्रीकरणाच्या जबाबदारीतून मुक्त झाला. काही मंडळाचे म्हणजे LIC, RBI व SBIचे लेखापरीक्षण कॅगद्वारे पार पाडले जात नाही. त्यांचे लेखापरीक्षण हे संपूर्णपणे खाजगी व्यावसायिक लेखापरीक्षकांकडून केले जाते. भारताच्या राज्यघटनेत महालेखापरीक्षक हा सर्वात महत्त्वाचा अधिकारी आहे, असे उद्गार B.R. आंबेडकर यांनी केलेले आहे. TSR सुब्रमण्यम यांनी महालेखापरीक्षक दंतहीन कागदी वाहक असे सुब्रमण्यम यांनी कागदी वाहक संबोधले आहे. कलम 148 नुसार लेखापरीक्षक आहे भारताचा महालेखापरीक्षक. कलम 149 महालेखापरीक्षेची कर्तव्य व अधिकार. 50 नुसार केंद्र व राज्यांची लेखा पद्धती कशी असावी याबाबत राष्ट्रपतीला सल्ला देतात. 151 नुसार कॅग भारताच्या राष्ट्रपतीस व राज्याच्या राज्यपालास लेखांकन व अहवाल सादर करतो. S.K. धर आयोग. पहिला भाषावार प्रांतरचना आयोग. आयोगाची स्थापना 17 जून 1948.
संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या राज्य बाबत शिफारस करण्यासाठी या आयोगाची स्थापना केली. एस के धर हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. तसेच जरन नरिंग लाल वकील आणि पन्नालाल हे या आयोगात सदस्य होते. पन्नालाल व नरीन लाल. आयोगाची शिफारस होती की राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असला पाहिजे. भाषा किंवा संस्कृती या निकषाला आयोगाने मान्यता दिली नाही. मात्र या आयोगाने आंध्र प्रदेशाची निर्मिती भाषा या आधारावर करण्यासाठी अनुकूलता दर्शवली. आयोगाने पुढील बाबी देखील राज्य पुनर्रचनेसाठी सांगितल्या: भौगोलिक सामर्थ्य, आर्थिक सक्षमीकरण, प्रशासकीय सुविधा व विकासाची क्षमता. या आयोगाने मद्रास, बॉम्बे, मध्य प्रांत आणि बेरार यांची भौगोलिक सलिगीकरण किंवा प्रशासकीय सोय या आधारावर विभागणी करावी अशी शिफारस केली ती. प्रशासकीय सोय या आधारावर 10 डिसेंबर 1948 रोजी आयोगाने आपला अहवाल संविधान सभेला सादर केला. 10 डिसेंबर 1948 संविधान सभेला सादर. घटनेत उल्लेख नसलेल्या बाबी. कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत नव्हता. कॅबिनेट समित्या, त्यानंतर महान्यायवादीचा कालावधी घटनेत नाही. पदावरून दूर करण्याची पद्धत नाही. राज्यसभा सदस्यांच्या पदावधी घटनेत निश्चित नाही. घटनेत संसद विधिमंडळाच्या सदस्यांची पेन्शनची तरतूद नाही. लोकसभा अध्यक्षाची पात्रता सांगितली नाही. पदासाठी लोकसभा अध्यक्षाची पात्रता नाही. व्हिप्सचा घटनेत उल्लेख नाही. कॅगचा पदावधी निश्चित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा पदावधी निश्चित नाही. न्यायालयाचा अवमानची व्याख्या घटनेत केलेली नाही. IMP आहे. न्यायालयाचा अवमानची व्याख्या ही घटनेत केलेली नाही. हा कायदा आहे 1971चा, त्यानुसार केलेली आहे. घटनेत कुठेही न्याय पुरवलीकरणाचा शब्द उल्लेख नाही. उच्च न्यायालय न्यायाधीशाची संख्याबाबत उल्लेख नाही. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठरवलेली नाही. घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी घटनेत विशेष पद्धत सांगितण्यात आलेली नाही. महाधिवक्ता पदाचा कालावधी, पद्धत, आधार यांची तरतूद घटनेत नाही. त्यानंतर संघराज्य शब्दाचा उल्लेख नाही. धर्मनिरपेक्ष ह्या शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतर कोठेही नाही. समाजवादी शब्दाचा केवळ प्रास्ताविकेत आढळतो. घटनेत समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. सुरुवातीला नागरिकत्व संपादन व समाप्ती याबाबत तरतुदी लिहिलेल्या नाहीत. घटनेत अस्पृश्यता शब्दाचा अर्थ स्पष्ट केला नाही. घटनेत कुठे अल्पसंख्याकाचा अर्थाचा शब्द स्पष्ट केलेला नाही. घटनेत मार्गदर्शक तत्त्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही. घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपतीवर कोणतीही कालमर्यादा घेतलेली नाही. निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही राष्ट्रपतीवर. उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याचे कारणे घटनेत सांगितलेले नाही. पंतप्रधानाची कालावधी घटनेत निश्चित केलेला नाही. संसदीय शासनोदयाच्या तत्त्वाचे वर्णन करण्यात आलेले नाही व घटनेत मंत्रिमंडळाच्या रचनेची तरतूद नाही. मंत्रिमंडळाची रचनेची तरतूद घटनेत नाही. भारतातील शिक्षण पद्धतीचा विकास. मॅकेले समिती 1835 झिरप्ता सिद्धांत मांडला. वूडचा खलिता 1854 भारतातील इंग्रजी शिक्षणाची सनद. भारतातील इंग्रजी शिक्षणाचा मॅग्ना कार्टा वूडच्या खलिताला म्हणतात. भारतात विद्यापीठाची स्थापना. कोलकात्याला 1857 24 जानेवारी 1857 कोलकात्याला पहिल्यांदा. मुंबईला 18 जुलै 1857 व मद्रासला 3 नंबर 5 सप्टेंबर 1857. चौथी अलाहाबाद 1887ला. हंटर आयोग 1882चा हा भारतातील पहिला शिक्षण आयोग होता. हंटर आयोग. रॅले कमिशन 1902ची. या कमिशनच्या शिफारशीनुसार भारतीय विद्यापीठ कायदा 1904 पारित करण्यात आला. सँडलर आयोग कोलकाता विद्यापीठाबद्दल 1917ला. हार्टॉप आयोग 1929चा. अबोट वूड समिती 1936ची. या समितीच्या शिफारशीनुसार आधारावर भारतात पॉलिटेक्निक्स, टेक्निकल आणि कृषी विद्यालय उभारली गेली. अबोट वूड अहवाल समिती 1936. यांच्या अहवालाच्या शिफारशीनुसार ITC ची स्थापना करण्यात आली. वर्धा शिक्षण योजना 1937ची. 37मध्ये महात्मा गांधीजींनी हरिजन वृत्तपत्रात लेखमाला लिहिला. या शिक्षणाविषयी चर्चा केली. 3H वर भर दिला. हेड, हार्ट, हँड
हेड हार्ट हँड वर्धा शिक्षण आयोग. सार्जंट आयोग 1944चा. संसद घटनेत तरतूद कलम 79 ते 122 भाग 5 प्रकरण 2. कलम 79 संसदेची रचना आहे. राष्ट्रपती त्यामध्ये. संसदेचे अविभाज्य भाग. लोकसभा कनिष्ठ पहिले सदन जनताचे गृह. तर राज्यसभा वरिष्ठ गृह, दुसरे सदन वरिष्ठाचे गृह. कलम 80 राज्यसभेची रचना आहे. तर 81 लोकसभेची रचना. म्हणजे 79, 80, 81. 1954 पासून काउन्सिल ऑफ स्टेट आणि हाऊस ऑफ पीपल्स या सभागृहासाठी अनुक्रमे राज्यसभा व लोकसभा ही हिंदी नावे स्वीकारण्यात आली 54 पासून. वैधानिक विकास मंडळे. महाराष्ट्रातील प्रादेशिक विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी राज्य घटनेतील अनुच्छेद 371 नुसार 1994 मध्ये 5 वर्षाची मुदतीसाठी विदर्भ, मराठवाडा व उर्वरित वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यात आली. त्यानंतर राज्याच्या सरकारच्या मागणीनुसार दर 5 वर्षांनी मुदतवाढ देण्यात आली. 1 पासून राज्यपालांकडून अर्थसंकल्पाबरोबर वैधानिक मंडळे ही निधीचे वाटप करण्याचे निर्देश दिले जातात. या मंडळांची 30 एप्रिल 2020 रोजी मुदत संपलेली आहे. ती परत वाढवण्यात आली. याचा पुन्हा 5 वर्षाचा मुदतवाढीचा हवी असेल तर मंत्रिमंडळात तसा प्रस्ताव मंजूर करून राज्यपालांना तशी शिफारस करावी लागते. राज्यपाल राष्ट्रपतींना शिफारस करतात व राष्ट्रपतीच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मुदतवाढ अशी अधिसूचना काढली जाते. आता परत मुदत वाढवलेली आहे. सरकारी आयोगाची शिफारस. कलम 263 कायमस्वरूपी अंतशासन परिषद स्थापना. राष्ट्रपती राजवट शेवटचा पर्याय. अखिल भारतीय सेवा अधिक स्ट्रॉंग करून नवीन सेवा निर्माण करण्यात याव्या. म्हणजे नवीन सेवा निर्माण करण्याची तरतूद केली. कर आकारणीचे उर्वरित अधिकार संसदेकडे तर उर्वरित अधिकार समवर्ती सूचीत टाकावे. राष्ट्रीय विकास परिषद चेंज करून राष्ट्रीय अर्थ विकास परिषद स्थापन कराव्या. विभागीय परिषदेची पुनर्रचना केली. राज्यपालाचा कार्यालयात बदल केला. राज्यपालाचा कार्यकालात बदल. राज्यातील मंत्र्यांविरुद्ध चौकशी आयोग स्थापन. इन्कम टॅक्सवर सरचार्ज आकारू नये. विशिष्ट उद्दिष्टे व मर्यादित कालावधी वगळता. त्रिभाषासूत्री समान पद्धती अंमलात आणण्यासाठी उपाययोजना. राज्याची संमती नाकारली तरी सशस्त्र बले राज्यात तरी पाठवण्याचा अधिकार केंद्राला व राज्य सोबतच विचारविनिमय करणे. समवर्ती सूचीतील विषयावर कायदा करण्याचा केंद्राने राज्याशी विचारविनिमय करावा. राज्यपाल नियुक्ती CM चर्चा घटनेत मांडावी. राज्यसभा भूमिका व राज्याची पुनर्रचना करण्याचा केंद्राचा अधिकार बदल करून घेतला. भाषिक अल्पसंख्याक आयुक्तपद पुन्हा कार्यान्वित करावे असं सांगितले. आयुक्तपद